तिलोत्तमा, हे पेपर्स बघितलेत का तुम्ही? अगं पेपर सोड ग, तुला जगातलं 9वं आश्चर्य बघायचं आहे का? 8वं पण नाही, डायरेक्ट 9वं. हा, कारण हे 9वं आश्चर्य 8व्याच्या वरचढ आहे. काय झालं ते तरी सांगा. आपल्या घरामध्ये ब्युटी क्वीन ऐश्वर्या मेहेंदळे स्वतः जातीने झाडू मारतात. यात कसलं आले आश्चर्य? मारत असेल झाडू. नाही नाही, आश्चर्य त्याच्या पुढे आहे. काय? ती मला म्हणाली, बाबा तुम्ही चहा घेणार का? माझ्या पाया पडली, मला सुप्रभात म्हणाली. त्यावर म्हणाली, बाबा तुम्ही ब्रेकफास्ट करणार का? नाही नाही, तुम्ही औषधं घेतली आहेत का? नसेल तर मी आणते. एवढं सगळं केलं तिने, माझा विश्वासच बसेल. मग तिची ना फजिती करायची. तिला सांगायचं, हो जा बनव, जा चहा बनवून आण. मग बघायचं काय करते ते. नाही नाही नको, ती रिस्क कोण घेणार? तिने खरंच चहा करून आणला तर माझ्या तोंडची चव जायची. नाही मी तुम्हाला सांगते, आता काही दिवस हे सगळं करणार ती. ही सगळी नाटकं आहेत तिची, कारण तिला दाखवायचंय ना की ती खूप चांगली आहे. पण या सगळ्या गोष्टींना मी भुलणार नाही. ठीक आहे, नको बोलूस, पण माझ्याबरोबर चल जरा आणि गंमत तर बघ तिची. काय बघायचंय त्यात? तिला काय हवंय माहितीये? की मी हे सगळं बघावं. मी बघितलं की मला वाईट वाटेल, मला असं वाटेल की ती आता सुधारतीये, पण नाही, मी तिच्याकडे दुर्लक्ष करणार. सोहम परत आलाय ही फारच छान गोष्ट आहे. नाही म्हणजे नुकतंच लग्न झालं होतं त्याचं, त्यात तारा इकडे एकटी पडली, तो तिकडे एकटा पडला. आणि हे शिवानीचं प्रकरण झाल्यानंतर तरी तिथे थांबणं मला काही फारसं पटतही नव्हतं. पण तरी सुद्धा तो नुसता राहिला नाही ना तिथे. तिथल्या म्युझिक इंडस्ट्रीचा त्यांनी रिसर्च चालू ठेवला. मोठमोठ्या म्युझिक कंपनीजमध्ये गेला, त्यांना भेटला, त्यांच्याशी बोलला, त्यांनी त्याचा अभ्यास चालू ठेवला. हे मला खरंच खूप आवडलं. तसंही हे एक्सपेक्टेड होतं, कारण त्यांनी सारंग बरोबर बिझनेसचे धडे गिरवलेत ना इथे. तिलोत्तमा, मला वाटतं एक 2-4 दिवस आपण महाबळेश्वरला जाऊन येऊया का? खरंच जाऊया. नाही म्हणजे तसंही आता घरात आपलं काहीच काम नाहीये, ऑफिसला सुद्धा आपण जात नाही. नाही म्हणजे मुलांच्या संसारात उगाच आपली लुडबुड सुद्धा नको, आणि मुलांना जरा एकांत सुद्धा मिळेल, है ना? आणि आपल्यालाही एकांत मिळेल की. ही कशासाठी आली आहे इथे? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मॉम. प्लीज मला माफ करा, प्लीज. इतकी वर्ष झाली लग्नाला, मूल होत नाहीये. माझे मॉम डॅड जवळ नाहीयेत, लांब राहतात. मला एकटं वाटायला लागलेलं. मी एकटी बसायचे. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं. माझं डोकं ठिकाणावर नव्हतं, आणि बहुतेक ह्या फ्रस्ट्रेशनमुळे माझ्याकडून ही चूक झाली. मॉम प्लीज माझा माफ. बस ना. मी तुला आधी सुद्धा सांगितलंय, ही असली सगळी तकलादू कारण मला प्लीज देऊ नकोस. मला नाही पचणार. तुझे आई वडील इथे नाहीत, ते लांब आहेत. पण तरी सुद्धा कधी मी किंवा बाबांनी तुला तुझ्या आई वडिलांची कमी जाणून दिली नाही ना? तुझ्या आई वडिलांनी इतकंच तुझ्यावर प्रेम केलं, तुला स्वतःची सख्खी मुलगी मानलं, तुला जे हवं नको ते सगळं दिलं, तुझा चांगला सांभाळ केला. या सगळ्याची कशी केलीस ग तू परतफेड? हे सगळं करून राहिला प्रश्न, मूल होऊ द्यायचं की नाही. तर मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. तुझ्यावर काय, घरातल्या कुठल्याही सुनेवर जबरदस्ती केली नाही. घरात पाळणा हलावा हे मला कायम वाटत होतं, असूनही वाटतंय. पण देवाने जे काही वाढून ठेवले ते स्वीकारायची ताकद आहे बरं का आमच्यात. कंपनीच्या व्यवहारामध्ये तुला फ्री हँड दिला, कधी केली ढवळाढवळ त्यात? पण तू आमचा गैरफायदा घेतलास, आमचा विश्वासघात केलास. का ग? कशासाठी? केवळ तुझ्या लग्नामध्ये तुझ्या आई वडिलांना मी वचन दिलं म्हणून तू या घरात आहेस, नाहीतर तुला या घरातून हाकलून दिलं असतं. थँक्यू सो मच मॉम. म्हणजे हे घे पेपर, नीट चेक कर, व्यवस्थित चेक कर, आणि बरोबर आहे का सांग. का तू व्यवस्थितपणे चेक नाही केलेस का तिकडे? बराच वेळ होता की तिकडे तू. मी काय तिच्याकडे गेलो, पेपर घेऊन आलो, तुला दिले. हा अच्छा, बघ तुम्ही जा. हो साहेब. हा साहेब म्हटलं लगेच येतो. हा हे कालचे पेपर आहेत, मी परवाच्या दिवशीच म्हटले होते. जाते घेऊन जा. दुसऱ्याला सांग ना कोणाला तरी. प्रत्येक वेळी मिस का? आणि तू बोललास ना,
एकाच माणसाचा पगार देणार म्हणून? अरे याचं काय, मगासपासून 3दा मला म्हणाला की मला काही काम असेल तर सांग, मी जाऊन येतो. अरे जा म्हटलं नाही जात आहे. सांग दादा, पाठव ना दुसऱ्याला. अरे मला कारखान्यात पण जायचंय, खूप महत्वाची कामं आहेत आणि ती मला महत्वाचीच आहेत. मी जातो, तू दुसऱ्याला कोणतरी पाठव ना. हं? पाठव. अगं त्याला बघ असं करतो, तूच बोलले ना आता. अच्छा असं आहे होय. आजच्या दिवसातला बकरा मी आहे म्हणून माझी खेस्ट आहे. बबलू दादा, मुलींची कोणी असं बोलतं का? अरे जा ना, तिला सरळ सांग ना, बोलून टाक. काय म्हणेल ती? नाही म्हणेल ना. ठीक आहे, घोंगड्याचं भिजवत नाही ठेवायचं, सगळं एकदम निकाल लावून टाकायचा पूर्णपणे. भीती वाटते. ते तारा मॅडमने सांगितलं ना म्हणून तिचं ऐकून करतोय. ताराचं ऐकतोय झालं वाटोळ याच्या आयुष्याचं. तिचं ऐकू नको, माझं एक. मला एक्सपिरियन्स आहे ना. अहो सांग दादा, सांग 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 मला सांग, काय करू सांग सांग. सांगू? फॅक्टरीवर जा पटकन. अहो काय सांगणार होता तुम्ही त्यांना? मला काय माहिती सावली मी काय सांगणार होतो. मला एवढंच माहिती होतं, ताराचं जर त्याने ऐकलं असतं तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं असतं. आणि कसला एक्सपिरियन्स आहे हो तुम्हाला? आपण काम करतो नाही ते. जा काम कर जा. हं.